पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून उभं आयुष्य सर्वसामान्य माणसांच्या त्याचबरोबर अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त वंचित पीडित घटकांच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आपल्या वृत्तपत्रातून आवाज काढत समाजाचा आरसा समजून न्याय देण्याची भूमिका पार पाडणाऱ्या राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राच्या अनेक संपादकांचे वय झाल्यानं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहेत। साप्ताहिक वृत्तपत्र राज्य शासनाच्या यादीवर नसल्याने राज्य सरकारच्या जाहिराती मिळत नाहीत। त्यामुळे यादीवर नसलेल्या वृत्तपत्राच्या संपादकांची अवस्था आज अतिशय बिकट व दयनीय झालेली आहे। उभं आयुष्य समाजाच्या विकासासाठी भल्यासाठी खर्ची घालणाऱ्या संपादकांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली। अनेक वर्षांपासून साप्ताहिक वृत्तपत्र चालवत असताना वयोवृद्ध व आजारपणात औषधाचा खर्च देखील भागवता येत नाही। कोरोनासारख्या जीवघेण्या रोगात देखील राज्यातील साप्ताहिकाच्या संपादकांनी आपले कुटुंब बाजूला सारून राष्ट्रीय कर्तव्य समजून राज्य सरकारचे जनतेच्या हितासाठी असलेले आदेश निर्देश त्याचबरोबर कोरोना महामारी संदर्भातील आपला जीव धोक्यात घालून वार्तांकन केले आहे। अशा राज्यातील साप्ताहिकांच्या संपादकांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे। याबाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी निवेदन सादर करण्यात आले होते। तसेच दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर दिनांक 26 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांना देखील पत्रव्यवहार केला होता। महाराष्ट्र राज्यातील यादीवर नसलेल्या व ज्येष्ठ असलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादकांना दरमहा 20,000 रुपये पेन्शन मिळणे याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा अशीही विनंती करण्यात आली होती। परंतु आदर्श आचारसंहिता त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका लागल्यामुळे राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20,000 रुपये पेन्शनबाबतच्या पत्रकार सुरक्षा समितीची मागणी राज्य सरकारकडे प्रलंबित राहिली आहे। याबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी जोरदार धरणे आंदोलन करण्यात येत आहे। 20,000 रुपये पेन्शन मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समिती रस्त्यावर उतरलेली आहे। धोरण 2018 पूर्वी महाराष्ट्र राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना वर्षातून 4 जाहिराती मिळायच्या 5,000 रुपये प्रमाणे। 26 जानेवारी 15 ऑगस्ट दिवाळी आणि 1 मे महाराष्ट्र कामगार दिन त्या जाहिराती देण्याचं काम राज्य सरकार 2018 पूर्वी करत होतं। 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर या वृत्तपत्रांना जाहिराती देण्याचं काम बंद केलेलं आहे। त्यानंतर कोरोना सारखा महारोग महाराष्ट्रात आला, त्यामुळे अनेक वृत्तपत्र बंद पडली। साप्ताहिकांच्या संपादकाची अवस्था आज अतिशय नाजूक व बिकट आहे। त्यांना वय झाल्यामुळे त्यांचा औषध उपचाराचा खर्च देखील त्यांना भागवता येत नाही। आयुष्यभर समाजाचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून वंचित पीडित घटकाला न्याय देण्याचं काम साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादकांनी केलेलं आहे। परंतु त्याच संपादकाची अवस्था आज अतिशय केवलवाणी आहे, वाईट आहे, बिकट आहे। यावेळी पत्रकार सुरक्षा समिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरबदे, सोलापूर जिल्हा संघटक अन्सर तांबोळी BS, जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार, मोहोळ तालुका अध्यक्ष बंडू तोडकर, शहर अध्यक्ष राम हुंडारे, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद, दैनिक आपतकचे संपादक प्रसाद जगताप, दैनिक लोकप्रधानचे कार्यकारी संपादक असलम शेख, प्रवीण राठोड, रक्षणदास स्वामी, योगीनाथ स्वामी, अरुण सिडगिद्दी, राजू वग्गू, किसन शिंदे, शाहिद शेख, तानाजी माने, वसीम राजा बागवान, सिद्धराम येल्दी, इम्रान अत्तार, कलीम शेखसह पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण, उपाध्यक्ष युनिस अत्तार, सचिव लतीफ शेख, कार्याध्यक्ष DD पांढरे, उपाध्यक्ष असलम नदाब, रफिक देगनाळकर, इस्माईल शेख, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद नाना प्रक्षाळे, रियाज हंजगीकर आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।